हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं ऑल गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनेलवर. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे सरळ सेवा भरती गट ब, गट क आणि ड साठी जाहिरात निघाली आहे. त्याबद्दल आज आपण इथे संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर अशाच नवनवीन जॉबच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 25/7/2022 संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. तर 7/9/2022 रात्री 11:59 वाजेपर्यंत सुरू राहील. परीक्षेचा दिनांक, वेळ, ठिकाण ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. तर किती वॅकन्सी आहे टोटल, आपण संपूर्ण माहिती आता इथे घेणार आहोत. तर गट अ साठी जे आहे कक्षा अधिकारी 8 पदं आहेत टोटल. कास्टनुसार इथे दिलेलं आहे किती कशामध्ये आहे, अनुसूचित जाती जमाती. तर तुम्ही ज्या कास्टमध्ये येता, प्रवर्गामध्ये येता, ते तुम्ही फॉर्म बघून ही जी PDF आहे ती बघून पूर्ण नंतर अर्ज करा. ही जी PDF जी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही डाउनलोड करू शकता. दुसरं आहे उच्च श्रेणी लघुलेखन पद 2. गट क मध्ये सहाय्यक लेखपाल 3 जागा आहेत. त्यानंतर ड मध्ये निम्नलिखित लघुलेखन पदसंख्या जी आहे 2 आहेत. ई संख्याकी सहाय्यक पद 2 आहेत. फ मध्ये वरिष्ठ सहाय्यक 11 जागा आहेत. त्यानंतर ग विद्युत पर्यवेक्षण 1 जागा. छायाचित्रकार 1 जागा. वरिष्ठ लिपिक 8 जागा आहेत. लघु टंकलेखन 14 जागा आहेत. आर्टिस्ट कम ऑडिओ 1 जागा आहे. लिपिक कम टंकलेखन रोखपाल भांडवलपाल 55 जागा. टोटल जे आहेत 55 जागा आहेत. त्यानंतर वीज तंत्री 2 जागा. वाहन चालक 3. शिपाईसाठी 9. तर याची जी क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक पात्रता, ती आता आपण इथे माहिती घेणार आहोत. तर सिनियर ऑफिसर त्याच्यासाठी डिग्री आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तुम्हाला, किंवा ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपिरियन्स 6 वर्षाचा सिनियर क्लर्कसाठी क्लर्कचा असला पाहिजे. दुसरं जे आहे स्टेनोग्राफर, त्याच्यासाठी 10वी पास आणि तुमची इंग्लिश शॉर्टहँड 120/50ची स्पीड आणि मराठी शॉर्टहँड 120 स्पीडची असली पाहिजे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला असला पाहिजे. त्यानंतर अकाउंट असिस्टंट अकाउंटसाठी डिग्री इन कॉमर्समधलीच असली पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑडिटिंगचा, अकाउंट ऑफ ऑडिटिंगचा असला पाहिजे. तर स्टेनोग्राफरसाठी 10वी आणि शॉर्टहँड तुमची 100ची आणि 3 वर्षाचा जो एक्सपिरियन्स स्टेनोटायपिंगचा असला पाहिजे. त्यानंतर स्टॅटिस्टिक असिस्टंटसाठी जे आहे तुमची डिग्री असली पाहिजे स्टॅटिस्टिक किंवा बायोमेट्रिक, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्समध्ये पदव्युत्तर मास्टर डिग्री म्हणजेच पदव्युत्तर पदवी असली पाहिजे. तर सिनियर असिस्टंटसाठी सुद्धा डिग्री असली पाहिजे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा सिनियर क्लर्कचा असला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिकल सुपरविजनसाठी डिग्री किंवा डिप्लोमा ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला असला पाहिजे आणि 1 वर्षाचा तुमचा मिनिमम इथे एक्सपिरियन्स असला पाहिजे फील्ड वर्कचा, सुपरविजनचा, आणि किंवा 2 वर्षाचा इलेक्ट्रिकल वायरमॅन ट्रेडचा जो IT NCVTचा जो कोर्स असतो तो पण इथे असला तरी तुम्ही अप्लाय करू शकता.
आणि जर तुम्ही ITI केलेलं असेल 2 वर्षाचं, तर त्याच्याबरोबर तुम्हाला 1 इयर्सचं जे एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे असणे गरजेचं आहे. फोटोग्राफरसाठी आहे ते आहे 12वी पास आणि डिप्लोमा इन फोटोग्राफी और कमर्शियल आर्ट्स अँड फायर 1 इयर सर्टिफिकेट कोर्स असतो तो तुमचा असला पाहिजे आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे असणे गरजेचे आहे. त्यानंतर सिनियर क्लर्कसाठी आहे डिग्री, ग्रॅज्युएशन तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर टायपिंग जे आहे इंग्लिश टायपिंग 40 आणि मराठी 30ची असली पाहिजे. स्टेनो एज जे आहे ते 18पेक्षा कमी नाही, 18च्या पुढे असणे आवश्यक आहे. स्टेनो टायपिंगसाठी 10वी आणि 80ची तुमची स्पीड इंग्लिश शॉर्टहँड आणि मराठी दोन्ही असलं पाहिजे. आणि तुमचं इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट इथे 40चं स्पीडचं आणि 30चं मराठीचं असणं आवश्यक आहे. त्यानंतर आर्टिस्ट ऑफ ऑडिओ, त्यासाठी तुमचा डिप्लोमा अप्लाय इन आर्ट्स, फाईन आर्ट्स और कॉमर्स आर फोटोग्राफी विथ फोटोग्राफीचा तो असला पाहिजे. एक्सपिरियन्स जे आहे तुमचं SSC पास असले पाहिजे, म्हणजेच 12वी 1 इयरचा एक्सपिरियन्स. त्यानंतर टेक्निकल नॉलेज ऑफ इन्स्ट्रुमेंट आणि 18 वर्षापेक्षा कमी एज नसलं पाहिजे. त्यानंतर क्लर्क, टायपिस्ट, स्टोअर कीपर, कॅशियर, त्यासाठी तुमची डिग्री 18 वर्ष कंप्लीट आणि सर्टिफिकेट तुमचं इथं टायपिंगचं इंग्लिशचं 40 आणि मराठीचं 30. इलेक्ट्रिकलसाठी तुमची इथे 12वी, त्यानंतर ITI सर्टिफिकेट आणि लायसन्स ऑफ इलेक्ट्रिकल ऑफ गव्हर्मेंटचं असलं पाहिजे. विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स पण इथे तुम्हाला असला पाहिजे. ड्रायव्हरसाठी जे आहे तुमच्याकडे ड्रायव्हरचं हे मोटर व्हेकल्सचं जे लायसन्स आहे ते असलं पाहिजे, हेवी व्हेकल्स लायसन्स. त्यानंतर 10वी पास, मराठी आणि हिंदी लँग्वेज बोलता आली पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाचा मिनिमम इथे तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. पिऊनसाठी जे आहे त्यामध्ये तुमचा 10वी पास आणि तुमची मस्ट हॅव अ कॅपॅसिटी डुईंग अ मॅन्युअल वर्क, जे वर्क आहे जे काम आहे तुमची त्याच्यासाठी कॅपॅसिटीमध्ये तुम्ही कॅपॅसिटी असली पाहिजे. आणि तुमचं जे एज आहे ते 18पेक्षा कमी नसावं. त्यानंतर आपण बघणार आहोत वयासाठी काय अट आहे. वयोमर्यादा जी आहे ती सर्वसाधारण म्हणजेच ओपनवाल्यांसाठी 38 वर्ष, महिलांसाठी सुद्धा 38 आणि खेळाडूसाठी 43 वर्ष आणि माजी सैनिकमध्ये सुद्धा 38 वर्ष आणि सैनिक सेवेचा अधिक कालावधी त्याच्यामध्ये 3 वर्ष ॲड मिळतील. त्यानंतर गट ब साठी आहे 43 वर्ष आणि दिव्यांग माजी सैनिक असाल तर 45 वर्ष आणि अनाथसाठी 43 वयापर्यंत. आणि जे अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना जे आहे 43 वयापर्यंत इथे अप्लाय करू शकतात. गट ब, क, अ तिन्ही पदांसाठी इथे 43 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. आणि दिव्यांग माजी सैनिक 45 वर्ष, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्या निवडणूक 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी त्यांच्यासाठी 45 वयापर्यंत इथे वयोमर्यादा जी आहे दिली आहे. आणि कोणत्याही समाजातील प्रवर्ग, पदवीधरधारक, अंशकालीन कर्मचारी जे असतात त्यांना 55 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा जी आहे ती दिलेली आहे. तर परीक्षेचे स्वरूप इथे आता आपण बघणार आहोत. कक्षा अधिकारी साठी जे आहे 20 प्रश्न मराठी, इंग्रजी, समाजज्ञान, बौद्धिक चाचणी. विद्यापीठ
जे कामकाज असतं त्याचे प्रश्न येणार आहेत तुम्हाला 20. 100 प्रश्न, 200 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इथे. 120 मिनटं तुम्हाला परीक्षेचा वेळ जो आहे तो दिला जाणार आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखन 10 मार्कासाठी आहे. प्रत्येक 12वीवर तुमची इथेही म्हणजे 12वी पातळीवर तुमची प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. 60 प्रश्न, 120 मार्क, 90 मिनटे. सहाय्यक लेखपालासाठी 20-20 मार्काचे प्रश्न येणार आहे. 20-20 प्रश्न येणार आहेत. 100 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनटं. निम्नलिखित श्रेणी लघुलेखन 10-10 प्रश्न येतील. 60 प्रश्न, 120 मार्क, 90 मिनटं. त्यानंतर संख्याकीसाठी सुद्धा 20-20 प्रश्न येणार आहेत. 100 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनटं. वरिष्ठ सहाय्यक सुद्धा 20-20 प्रश्न तुम्हाला येतील प्रत्येकाचे. 100 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनिट्स. पदवीधर पातळीवरती ती एक्झाम तुमची होणार. विद्युत पर्यवेक्षण छायाचित्रकारासाठी जे आहे 10-10 प्रश्न तुम्हाला इथे येतील. 60 प्रश्न असणार आहेत. 120 मार्क, 90 मिनटं इथे तुम्हाला दिली जातील. त्यानंतर जे आहेत वरिष्ठ लिपिक आणि जे आहे वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा 20-20 प्रश्न येणार आहे. 100 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनिट्स. लघु टंकलेखनसाठी 10-10 प्रश्न विचारले जाणार आहेत. 60 प्रश्न, 120 मार्क, 90 मिनिट. आर्टिस्ट कम ऑडिओसाठी 10-10 प्रश्न सेम. 160 प्रश्न, 120 मार्क्स आणि 90 मिनटं दिली जातील. लिपिकसाठी जे आहे टंकलेखन भांडवलदार त्यासाठी सुद्धा 20-20 प्रश्न. 100 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनिट. वीज तंत्रीसाठी 10-10 प्रश्न येतील. 90 मिनटं. सहाय्यक वाहन चालकसाठी 10-10 प्रश्न. 50 प्रश्न, 100 मार्क, 75 मिनिट. आणि शिपाईसाठी जे आहेत ते पण 10-10 प्रश्न येतील. त्याच्यामध्ये 50 प्रश्न, 100 मार्क, 75 मिनिट्स. परीक्षा जे प्रश्न असणार आहे ते मराठीमध्येच असणार आहेत. म्हणजे कक्षा अधिकारी साठी जे आहे 200 मार्काची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, विद्यापीठ ते दर्जा जो असणार आहे पदवीधर पदवीच्या याच्यावरती प्रश्न हे विचारले जाणार आहे. इंग्रजी विषयाकरता इंग्रजीत आणि मराठी विषय व इतर विषयांकरता मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये जी परीक्षा पेपर आहे तो अवेलेबल असणार आहे. अभ्यासक्रमसुद्धा इथे दिलेला आहे. तर तुम्ही ही PDF जी आहे डाउनलोड करून संपूर्ण माहिती याची घेऊ शकता. प्रत्येक पदाचं इथे तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्याचा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही ही PDF डाउनलोड करून तो अभ्यासक्रम वाचून तयारीला लागू शकता. अर्ज जो आहे तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. तर डॉक्युमेंट्स सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. फोटो तुमचा, सिग्नेचर, त्यानंतर SSCचा शैक्षणिक पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, जे तुमचा अनुभव सर्टिफिकेट, राज्य शासकीय कर्मचारी असेल तर त्याचं सर्टिफिकेट, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचं 10वी-12वीचं गुणपत्रक, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असाल तर त्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल दिव्यांग व्यक्ती असाल तर दिव्यांगाचा पुरावा, माजी सैनिकाचा पुरावा, अनाथ असतील तर त्या आरक्षण पात्रासाठी त्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, भूकंप प्रभावित असल्यास त्याचा पुरावा, जे तुमच्याकडे आहे सर्टिफिकेट ते इथे अपलोड करायचं आहे. जर तुम्ही टायपिस्ट टंकलेखनसाठी अप्लाय करणार असाल, लघुलेखनसाठी अप्लाय करणार असाल तर त्याचे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा इथे अपलोड करायचे आहेत. PDF
फाईलमध्ये. तर लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म भरा आणि अशाच नवनवीन जॉबच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.